नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जीवाने आता नंदिनीचं स्वप्न पूर्ण केलेलं असतं. तर जीवा सगळ्यांसमोर चावी परत देत असतो की नंदिनी तुझा आनंद निवास घे. त्यावेळेस जीवा म्हणतो की माझा नाही तर आपला आनंद निवास. तर इकडे किचन मध्ये पार्थ आलेला असतो आणि त्याला गॅसचा वास येऊ लागतो. त्यानंतर तो लगेच स्विच बंद करतो. तो काव्यावर आता रागवतो आणि म्हणतो की अहो, कोणी लायटर चालू केला असता तर स्फोट झाला असता. तर काव्या म्हणते की कदाचित माझ्याकडूनच बटन चालू राहिलं असेल. तर पारख तिला विचारू लागतो की काय झालंय का, तुम्ही असं का वागताय? मी कालपासून पाहतोय, तुम्हाला नोटीस करतोय, तुमचं वागणं जरा बदलत चाललंय. तर इकडे काव्या म्हणते की मलाच कळत नाहीये की नक्की माझ्या मनात काय चाललंय. पण काही अशा गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या सुद्धा आहेत. पण माझी हिंमत होत नाहीये. आणि हे सगळं घडत असताना काव्याने तो टेम्पलेटही पाहिलेला असतो, ज्यात लिहिलेलं असतं की आज आनंद निवासचा ऑप्शन आहे. तर इकडे काव्याला टेन्शन आलेलं असतं की आनंद निवास काय होणार, पण मात्र अगोदरच जीवाने ती जागा 10 करोडला विकत घेतलेली आहे. आता जीवा नंदिनीला घरी घेऊन सगळ्यांना आनंदाची बातमी देतो. काव्याला आता धक्का बसतो की जीवाने नंदिनी ताईसाठी आनंद निवास 10 लाखला विकत घेतला. हे धक्का बसतो. आता पाहूया पुढे काय होतंय मालिकेत सगळं.